नमस्कार फ्रेंड्स. काल या ठिकाणी बघा भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान वर्ल्ड कप फायनल झालेली T20 विश्वचषकाची आणि आपला भारत विजयी झालेला आहे, जी आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ठीक आहे मित्रांनो, आता या वर्ल्ड कपवर बघा पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातील. ठीक आहे, 2 प्रश्न समजून चालायचं आहे या वर्ल्ड कपवर विचारण्यात येणार आहे. ठीक आहे, तर ते 2 मार्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर त्या दृष्टीने बघा वर्ल्ड कपवर कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना बघा एक एक मार्काचं महत्त्व माहीत आहे त्यांनी ते विद्यार्थी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे 1 ते 2 मार्क या व्हिडिओतून फिक्स होणार आहे. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा प्रश्न पहिला आहे बघा, T20 विश्वचषक 2024 विजेता संघ कोणता? तर मित्रांनो सर्वांना माहीत आहे T20 विश्वचषक 2024 हा आपल्या भारताने जिंकलेला आहे. ठीक आहे, भारत हा आपला विजयी देश झालेला आहे रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, T20 विश्वचषक 2024 उपविजेता किंवा यालाच रनर अप असं म्हटलं जातं, तर तो संघ कोणता बनलेला आहे? तर दक्षिण आफ्रिका. ठीक आहे, दक्षिण आफ्रिका हा रनर अप किंवा उपविजेता संघ झालेला आहे. मित्रांनो, जेवढे विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपल्या आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. ठीक आहे, या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न येणार नाही मित्रांनो वर्ल्ड कपवर. ठीक आहे, हमखास या व्हिडिओतलाच प्रश्न पडणार आहे. तर बघा पुढील प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशात खेळवण्यात आला होता? तर कोणत्या देशात खेळवण्यात आला होता मित्रांनो? अमेरिका आणि वेस्ट इंडिज. ठीक आहे, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये T20 विश्वचषक 2024 खेळवण्यात आला होता. या ठिकाणी एक प्रश्न मी मिस केला आहे, तर तो बघा एकूण संघ किती खेळवण्यात आले होते असा आहे. ठीक आहे, तर एकूण संघ 20 खेळवण्यात आले होते. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न बनतो आहे बघा. 20 संघ T20 विश्वचषक 2024 खेळवण्यात आलेले होते. 20 संघ लक्षात ठेवायचे आहेत. अमेरिका व वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये खेळवण्यात आला होता. ओके, त्यानंतर प्रश्न आहे बघा, T20 विश्वचषक 2024चा अंतिम सामना कोणत्या 2 देशांमध्ये झाला? तर बघा मित्रांनो, अंतिम किंवा फायनल आपण ज्याला म्हणतो तो भारत आणि दक्षिण आफ्रिका किंवा साऊथ आफ्रिका या 2 संघांदरम्यान झालेला आहे. मित्रांनो, सोपे प्रश्न वाटत असतील पण जे जे काही प्रश्न बनू शकतात ते आपण सर्व कव्हर केलेले आहेत, जेणेकरून प्रश्न कोणताही आला तर तुमचा मार्क नाही गेला पाहिजे. ठीक आहे, तर म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. याचा PDF हवा असेल तर आपण लक्ष सरकारी नोकरी या चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर अपलोड करूया. त्या चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्ही लक्ष सरकारी नोकरी असं सर्च करून देखील आपलं चॅनल शोधू शकता आणि ते जॉईन करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी पुढील प्रश्न आहे बघा, T20 विश्वचषक 2024 विजेता संघ भारताचे नेतृत्व कोणी केले? विजेता संघ भारत झालेला आहे, तर भारताचं नेतृत्व कोण करत होता? रोहित शर्मा. पर्याय क्रमांक B. ठीक आहे, रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये भारत 2024चा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. ठीक आहे, कॅप्टनचं नाव लक्षात ठेवा, रोहित शर्मा. त्यानंतर प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2024 उपविजेता संघ दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व कोणी केले होते? तर आता रनरअप किंवा उपविजेता हा जो संघ आहे त्याचा देखील कप्तान आपल्याला लक्षात ठेवायचा आहे बघा, एडन मार्क्रम. ठीक आहे, पर्याय क्रमांक A. एडन मार्क्रम हा दक्षिण आफ्रिकेचा कप्तान होता. ठीक आहे, कप्तानावर प्रश्न विचारलेले आहेत 23च्या भरतीमध्ये. ठीक आहे, त्यामुळे हे कप्तान दोन्ही आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, भारताचा रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्क्रम. त्यानंतर प्रश्न आहे, फायनलमधील प्लेयर ऑफ द मॅच यालाच सामनावीर असं म्हटलं जातं, तर कोण ठरलेलं आहे? तर मित्रांनो, विराट कोहली हा बघा फायनलमधील मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच किंवा सामनावीर ठरलेला आहे. ठीक आहे, फायनलमधील विराट कोहली. मित्रांनो, विराट कोहलीने एकूण 76 रन केलेले आहेत 59 बॉलमध्ये फायनल सामन्यामध्ये. ठीक आहे, 76 रन केलेले आहेत, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आलेले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2024चा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट यालाच मालिकावीर असं म्हटलं जातं, म्हणजेच संपूर्ण मालिकेचा प्लेयर जो असतो सर्वोत्कृष्ट प्लेयर त्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट म्हटलं जातं. तर हा कोण बनलेला आहे? तर भारताचा जसप्रीत बुमराह. ठीक आहे, याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट किंवा मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ठीक आहे
मित्रांनो, जसप्रीत बुमराहने संपूर्ण मालिकेमध्ये एकूण 15 विकेट घेतलेले आहेत, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी हे दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. कोणते? तर प्लेयर ऑफ द मॅच विराट कोहली आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जसप्रीत बुमराह. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2024 विजेता संघ भारतास किती बक्षीस देण्यात आले? किती बक्षीस देण्यात आलेले आहे बघा, 20.4 कोटी. ठीक आहे, 20.4 कोटी हे बक्षीस भारत या संघाला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, उपविजेता साऊथ आफ्रिका संघास किती रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी 10.6 कोटी. ठीक आहे, 10.6 कोटी एवढं बक्षीस उपविजेता साऊथ आफ्रिका संघाला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारत कितव्यांदा T20 विश्वचषक जिंकलेला आहे? तर मित्रांनो, भारत दुसऱ्यांदा 2024ला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. पहिला जिंकला होता बघा 2007 मध्ये. ठीक आहे, 2007 मध्ये पहिला जिंकलेला महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये आणि आता दुसऱ्यांदा जिंकलेला आहे रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने T20 विश्वचषक जिंकलेला आहे? असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर बघा, वर्ष लक्षात ठेवायचे आहेत. पहिला 2007 आणि दुसरा 2024. तर या वर्षी भारताने T20 विश्वचषक जिंकलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भारत व दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा अंतिम सामना कोणत्या स्टेडियमवर खेळवण्यात आला? मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर तुमचा मार्क जाऊ नये त्या दृष्टीने हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. मित्रांनो, शेवटचा फायनलचा जो काही सामना आहे तो बार्बाडोस स्टेडियम वेस्ट इंडिज या ठिकाणी खेळवण्यात आलेला आहे. स्टेडियमचं नाव लक्षात ठेवायचं आहे, बार्बाडोस. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर किती धावांनी विजय मिळवला? जर आणखी डीप प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर बघा, भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवलेला आहे. 7 धावांनी. ठीक आहे, भारताने एकूण किती रन केले होते? टोटल रन केले होते बघा 176. ठीक आहे, 176 रन भारताने टोटल केले होते. टार्गेट होता त्यांना 177चा. तर साऊथ आफ्रिका पोहोचली बघा 169 वर. ठीक आहे, 169 पर्यंत साऊथ आफ्रिका पोहोचली आणि भारत 7 रनांनी विजयी झालेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, T20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतलेल्या आहेत? तर या घेतलेल्या आहेत बघा, फजल हक फारुकी. पर्याय क्रमांक ए, फजल हक फारुकी याने सर्वाधिक विकेट घेतलेले आहेत T20 विश्वचषक 2024 मध्ये, एकूण 17. ठीक आहे, एकूण 17 विकेट याने घेतलेले आहेत. अफगाणिस्तानचा हा खेळाडू आहे. फजल हक फारुकी हा अफगाणिस्तानचा खेळाडू आहे. 17 विकेट सर्वाधिक लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर प्रश्न आहे बघा, T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणी केल्या? तर बघा, सर्वाधिक धावा केलेल्या आहेत रहमानुल्लाह गुरबाज. ठीक आहे, रहमानुल्लाह गुरबाज याने सर्वाधिक धावा केलेल्या आहेत. किती? 281 धावा केलेल्या आहेत. रहमानुल्लाह गुरबाज याने अफगाणिस्तान या देशाचा खेळाडू आहे. ठीक आहे, सर्वाधिक विकेट्स देखील अफगाणिस्तान, सर्वाधिक धावा देखील अफगाणिस्तान. पुढील प्रश्न आहे बघा, T20 विश्वचषकाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आता याच्याशी रिलेटेड देखील प्रश्न विचारले जातात, ते देखील कव्हर करून घेऊया आपण, जेणेकरून तुमचे मार्क कन्फर्म असणार आहेत 1 ते 2. T20 विश्वचषकाची सुरुवात झाली होती 2007ला. ठीक आहे, 2007ला पहिलाच जो काही T20 विश्वचषक होता तो भारताने जिंकलेला आहे महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये. ठीक आहे, 2007ला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पहिला T20 विश्वचषक खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला? भारत. ठीक आहे, भारत या देशाने जिंकला 2007 मध्ये. मित्रांनो, वारंवार ऐकून तुमची उत्तरं आपोआप तोंडपाठ होऊन जातील. ठीक आहे, 2007 मध्ये पहिला भारताने जिंकला. तर पहिला भारताने जिंकला पाकिस्तानला हरवून. ठीक आहे, पहिला जो काही विश्वचषक आहे तो पाकिस्तानला हरवून भारताने जिंकलेला आहे. तर पहिल्या विश्वचषकाचा उपविजेता किंवा रनरअप आपण लक्षात ठेवायचा आहे पाकिस्तान. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणी T20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपण वर्ल्ड कप तर जिंकलेला आहे, पण जे काही भारताचे महत्त्वाचे 2 हिरे आहेत त्यांनी या ठिकाणी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामध्ये बघा, विराट कोहली आणि रोहित शर्मा
या दोघांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे। याच्यावर बऱ्याच सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट आहेत, यामध्ये गड आला पण सिंह गेला या प्रकारची कॅप्शन देखील देण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आपण वर्ल्ड कप जिंकलोय, पण जे काही महत्त्वाचे आपले 2 खेळाडू आहेत त्यांनी T20 मधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे, विराट कोहली व रोहित शर्मा। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे BCCI बद्दल चुकीचा पर्याय कोणता? तर मित्रांनो BCCI हा जगातील सर्वात मोठा सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे। ठीक आहे, आपल्या भारताचा आहे। तर याच्याबद्दल चुकीचा पर्याय कोणता? अध्यक्ष रॉजर बिन्नी, स्थापना 1928, सचिव जय शहा, मुख्यालय दिल्ली। तर बघा चुकीचा पर्याय मुख्यालय दिल्ली नसून बघा मुंबई या ठिकाणी आहे। ठीक आहे, मुंबई वानखेडे स्टेडियम हे BCCIचे मुख्यालय आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा संघातील खेळाडूंची निवड ही निवड समितीद्वारे करण्यात येते। सध्या भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न बनतो आणि हा प्रश्न विचारला जाऊ शकतो डीप किंवा कठीण प्रश्न करण्यासाठी। ठीक आहे, तर बघा अजित आगरकर हे सध्या भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत। क्रिकेट टीम निवड समितीचे अध्यक्ष आहेत अजित आगरकर। ओके, त्यानंतर प्रश्न आहे बघा भारताचे मुख्य प्रशिक्षक डॅश डॅश यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने T20 विश्वचषक 2024 जिंकला। ठीक आहे, कर्णधार रोहित शर्मा, मग मुख्य प्रशिक्षक देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत राहुल द्रविड हे भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताने T20 विश्वचषक 2024 जिंकलेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे बघा ICC बाबत चुकीचा पर्याय कोणता? मित्रांनो जे काही आंतरराष्ट्रीय सामने असतात किंवा वर्ल्ड कप असतात ते ICC द्वारे नियंत्रित केले जातात। ठीक आहे, ICC त्यामुळे महत्त्वाचा घटक आहे। तर ICC बाबत चुकीचा पर्याय बघा कोणता असणार आहे? अध्यक्ष ग्रेग बार्कले, मुख्यालय दुबई UAE, स्थापना 1990। तर या ठिकाणी सर्व बरोबर पर्याय आहेत, त्यामुळे वरील सर्व बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। तर लक्षात ठेवायचं आहे अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले, मुख्यालय आहे दुबई आणि स्थापना आहे 1909। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न T20 विश्वचषक 2024 चे ब्रँड अँबॅसिडर कोण होते? मित्रांनो या ठिकाणी 4 ब्रँड अँबॅसिडर होते। ठीक आहे, त्यामध्ये हुसेन बोल्ट, युवराज सिंग, शाहिद आफ्रिदी आणि क्रिस गेल या चौघांचा समावेश होतो। ठीक आहे, हे चौघेही T20 विश्वचषक 2024 चे ब्रँड अँबॅसिडर होते। ठीक आहे, तर मित्रांनो सर्वाधिक विश्वचषक एक दिवसीय आणि T20 मिळून कोणता देश जिंकलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया जिंकलेला आहे। ठीक आहे, ऑस्ट्रेलिया एकूण 7। ठीक आहे, त्याच्यामध्ये 6 एक दिवसीय आणि 1 T20 आहे। भारत बघा एकूण 4 जिंकलेला आहे, त्याच्यामध्ये 2 एक दिवसीय आणि 2 T20 असे 4 भारताचे विजय आहेत वर्ल्ड कपच्या बाबतीमध्ये। ठीक आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, व्हिडिओला 1 लाईक आणि 1 शेअर करायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, याचं PDF तुम्हाला लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनेलवर मिळून जाईल। ठीक आहे, तर तेथे जाऊन तुम्ही हा PDF तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही हे 1 ते 2 मार्क फिक्स करता येतील। ठीक आहे, धन्यवाद।